तालुक्यासह संपूर्ण राज्यात लालपरीची सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ जळगाव जामोदच्या संयुक्तरित्या 12 ऑगस्ट रोजी स्थानिक बस स्थानकावर व तहसील चौकात डफली बजाव आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणेबाजी करून निदर्शनं करून विविध मागण्यांचा निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले। निवेदनात नमूद केले आहे की गेल्या 4 महिन्यापासून तालुक्यासह संपूर्ण राज्यात बससेवा पूर्णतः बंद आहे। यामुळे सर्व बस कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून ग्रामीण भागातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी शाळकरी मुले व शेतकरी लहान मोठे व्यापारी यांची गैरसोय होत असून त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। कारण जाण्या येण्यासाठी दुसरी कुठलीही व्यवस्था नाही। या लोकांना असे वाटते की रोजगार नसल्यामुळे उपाशीपोटी आपल्याला व आपल्या परिवाराला मरावे लागते की काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। त्या अनुषंगाने राज्य सरकारने धाडसी निर्णय घेऊन लॉकडाऊन थांबवावे व बससेवा तसेच सर्व काही पहिल्यासारखे सुरू करावे, नाहीतर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात रस्त्यावरून लॉकडाऊनचे उल्लंघन करून तीव्र आंदोलन करण्यात येईल। तरी शासनाने निवेदनाची दखल घेऊन तालुक्यासह राज्यात बससेवा सुरू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन नाईक, संग्रामपूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष उत्तमराव उमाडे, जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग पवार, सुनील बोदळे, देवानंद दामोदर, पर्वता इंगडे, रामकृष्ण तायडे, विजय सातव, बाबूराव तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।